कामाचा व्यापही वाढला होता त्याच्यामुळे असेल कदाचित. पटवर्धन, तुम्हाला धनंजयच्या वागण्यात काही बदल जाणवला? नाही, विशेष असं काही नाही. हा, पण साधारण 1 महिन्यापूर्वी तो विल संदर्भात काहीतरी बोलत होता. विल? हो, त्याला विल करायचं की नाही असा प्रश्न पडला होता. मलाही विचारलं होतं त्याने. मग मी त्याला काही सांगितलं नाही, पण त्याला कंपनीच्या लीगल ऍडवायझरशी बोलायला सांगितलं होतं. त्याच्यानंतर तो बोलला की नाही, त्याने विल केलं की नाही, मला काहीच माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ माझा संशय खरा ठरतो. संशय? पटवर्धन, धनंजयनी महिन्याभरापूर्वी विल तयार करण्याचा विचार केला, यामागे काहीतरी कारण असणार. कुणीतरी त्याला फोर्स करत होतं. कोण फोर्स करत होतं? आणखी कोण? राणी. राणी धनंजयला विल करण्यासाठी फोर्स करत होती. मीरा, पुरावे असल्याशिवाय आपण कुणावरही असा थेट आरोप करू शकत नाही. तुम्हाला नाही असं वाटत? नाही. राणी धनंजयच्या आयुष्यात येण्याच्या आधीचा धनंजय आणि नंतरचा धनंजय यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला काहीही फरक नाही जाणवला? अगं असेल काही, पण राणी असं का करेल? प्रॉपर्टीसाठी. अर्थात राणी मुळात धनंजयच्या प्रॉपर्टीसाठीच त्याच्या आयुष्यात आली होती. आज गायत्रीचं जे काही झालंय ना, ते राणीमुळे झालंय. इनफॅक्ट धनंजय बेपत्ता झालाय तोही राणीमुळेच झालाय. मीरा, मला कळतंय तू भावाच्या काळजीपोटी हे बोलते, पण पुराव्यांचं काय? म्हणजे थोडक्यात तुमचाही राणीवरच विश्वास आहे? असं नाही मीरा. हो मग काय, तुम्ही तिचीच बाजू घेताय? मी राणीची बाजू घेऊन नाही बोलत आहे. प्लीज अंडरस्टँड. आपण जे बोलतो ते सिद्ध करण्यासाठी पुरावा लागतो. असं नुसतं ओरडून लोकांचा, कायद्याचा विश्वास नाही बसत. आणि राहिला प्रश्न माझा, मीही राणीला ओळखतो, अगदी तू ओळखत असल्यापासून ओळखतो. वहिनी असताना तर माझं नेहमी बंगल्यावर येणं जाणं असायचं. सकाळचा नाश्ता म्हणा किंवा रात्रीचं जेवण धनंजय सोबतच घ्यायचो ना. हो ना वहिनी? पण आता तसं राहिलं नाही. आणि ते का राहिलं नाही हे मी सांगायची गरज नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.